न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुण्यामध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फिरोज खान यांनी देखील नारी शक्ती पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे। नक्की हा पुरस्कार कुठल्या कुठल्या महिलांना देण्यात आलेला आहे, कोणकोणत्या क्षेत्रातील महिलांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया। आता आपल्या सोबत फिरोज खान सर आहेत, आपण आज त्यांच्या कार्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल सर, आज तुम्ही पुरस्कारांचं आयोजन केलेलं आहे, साधारण कोणकोणत्या महिलांना तुम्ही यामध्ये पुरस्कृत केलेला आहे? जागतिक महिला दिवस निमित्त आम्ही ऑल इंडिया वुमन राइट्स असोसिएशन व साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन दरवर्षी आम्ही महिलांना काय नाही काय नावानी पुरस्कार देत राहतो। विनामूल्य, ते पण 1 रुपया न घेता कुणाकडनं। या वर्षी आम्ही ऑल इंडिया वुमन राइट्स असोसिएशन तर्फे 250 महिलांना, त्या डॉक्टर्स, शिक्षक, इंजिनियर, बिझनेसमॅन असे बरेचसे लोक आहेत ज्यांना आम्ही फ्री अवॉर्ड देतोय, पुरस्कार देतोय, नारी शक्ती पुरस्कार। ह्या सर्व लोकांचं एवढं प्रेम आहे ऑल इंडिया वुमन राइट्स असोसिएशन वरती, जो नेहमी महिलांना साथ देत राहतोय, त्यांना सपोर्ट करत राहतोय। कुणाला काही त्रास आहे, कुणावर काही अन्याय आहे, अशा महिलांना आम्ही नेहमीच साथ देत राहतोय। आणि हा पुरस्कार जो आम्ही ठेवलाय त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय की असंच आम्ही कार्यक्रम दरवर्षी घेत राहावा। अतिशय सुंदर प्रोग्राम झालाय आणि आज नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि काही कल्चरल प्रोग्राम देखील या ठिकाणी होणार आहे। तर अतिशय सुंदर कार्यक्रम आहे। आमचे सर्व या संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व फिरोजबाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असेल, तर त्यांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। तसंच आमच्या महिला दिनानिमित्तानं हा जो काही कार्यक्रम महिला शक्तीचा घेतलेला आहे त्याला देखील शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मैं आशिक चैटर्जी, इंडियन एक्टर, मुंबई से हूँ। यहाँ आज का जो शो है ये है अंतर्राष्ट्रीय महिला उत्सव के उपलक्ष्य में है। फिरोज खान जी ऑर्गेनाइज कर रहे हैं विद ऑल ऑनरेबल स्पॉन्सर्स विद अस। इट्स अ ब्यूटीफुल शो। सबने बहुत अच्छा काम किया, सबने बहुत अच्छा परफॉर्म किया। एंड आई जस्ट वांट टू थैंक्स ऑल द ऑनरेबल गेस्ट ओवर हियर। गुड लक, थैंक यू सो मच। नमस्कार, पुणे, बॉबी करनानी फ्रॉम VNWC। आज हम यहाँ पे आए हैं फिरोज खान के इनविटेशन पे। जैसा कि आप जानते हैं, नारी पुरस्कार मार्च का महीना ही बोला जाता है कि महिलाओं को समर्पित है। तो आज भी यहाँ पे एशिया अवार्ड्स दिए जा रहे हैं। काफी महिलाएं जो अपने क्षेत्र में अच्छा काम कर रही हैं, उनको प्रोत्साहन देने की हमेशा से जरूरत रही है। तो आज हम सब VNWC टीम यहाँ पे हैं उनको प्रोत्साहन देने के लिए और बेस्ट विशेस देने के लिए। तो चलिए देखते हैं आज क्या नया और कई नई पर्सनालिटी से मिलना होगा। थैंक यू वेरी मच। बॉबी करनानी, VNWC टीम के साथ। फिरोज सर ने जो नारी शक्ति के लिए जो शो ऑर्गेनाइज किया, एक बहुत ही बेहतरीन शो कि जो नारियों के लिए जो सशक्तिकरण का सब्जेक्ट है, ये हमारे लिए बहुत ही एक इम्पोर्टेंट सब्जेक्ट है। आज की नारी ये पिछले सदी जैसा नहीं है। आज की नारी हर जगह पे बढ़ चढ़कर अपना प्रेजेंस दिखा रही है। और नारी का काम एक सिर्फ एक घर के लिए लिमिटेड नहीं है। आजकल जो है लेडीज जो है फाइटर पायलट से लेके साइंटिस्ट से लेके हर जगह पे आपको उनका एक इन्फ्लुएंस नजर आ रहा है। और हम चाहते हैं कि हमारे देश में, भारत में, जो कि नारी का एक बहुत ज्यादा एक महत्व है और इसको हम सब ने अपने अपने लेवल पे जितना हो सके हमने एक प्रण लेना चाहिए कि हम सभी नारियों के लिए जितना उनको अपॉर्चुनिटी दे सकते हैं हमने देना चाहिए और ये हम सबका जिम्मेदारी है। थैंक यू सो मच। नमस्कार, मी सारिका दानवे। मी आज या ठिकाणी नारी शक्ती अवॉर्डसाठी आलेली आहे, जो फिरोज खान सर यांनी आयोजित केलेला आहे, जिथे नारीचा सन्मान होणार आहे। त्या पुरस्कारासाठी आम्हाला इथे बोलवण्यात आलेले आहे, त्यासाठी फिरोज सरांचे आमच्याकडून मनापासून आभार। नमस्कार, मी तृप्ती देवन, नाशिकहून आली आहे। फिरोज भाईंनी आज जो कार्यक्रम अरेंज केला होता नारी शक्ती पुरस्कार 2024, यासाठी माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी माझी निवड केली आणि हा पुरस्कार आज देण्यात आला। अतिशय सुंदर उल्लेखनीय कार्य ते करत आहेत महिलांसाठी आणि माझी निवड केल्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानते। थँक्यू सो मच
फिरोजबाई. नमस्कार, माझे नाव अर्चना पुस्तके, मी हडपसर पुणेवरून आलेली आहे. आज नारी शक्तीचा अवॉर्ड जो फिरोजबाई खान यांनी आयोजित केलेला आहे, अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व प्रकारच्या महिलांना, सर्व प्रकारचे काम करणाऱ्या महिलांना, सामाजिक तसेच उद्योगिनींना सुद्धा त्यांनी सन्मानित केले आहे आणि आजचा प्रोग्राम खूप छान झालेला आहे. मी त्यांचे धन्यवाद मानते की आम्हाला इथे सन्मानित केलं आणि महिला दिनशक्तीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझं नाव श्वेता अनासने सोनार आणि मी खूप खुश आहे की मला हे नारी शक्ती अवॉर्ड भेटतंय आणि फिरोज खान यांनी खूप मस्त अवॉर्ड म्हणजे हे केले, अरेंजमेंट्स केलेत आणि खरंच म्हणजे नारीला जर असं तुम्ही म्हणजे पुढाकार देता तर नारी शक्ती खूप पुढे जाईल आणि मी खरंच खूप हॅपी आहे की मला हे अवॉर्ड भेटलंय. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव प्रिया बाळासाहेब गोरे. आज फिरोजबाई यांनी हा नारी शक्ती पुरस्कार आयोजित केला. हा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या पार पडला. यात उद्योजिका महिला, परत त्यांनी घरगुती काम करणाऱ्या म्हणजे सर्व स्तरावरील महिलांना नारी शक्ती पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रमात मला सहभागी होऊन खूप छान वाटते आहे. त्यांनी अशाच प्रकारे नारी शक्ती पुढाकारासाठी खूप कार्यक्रम आयोजित करावे असे मी त्यांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद. नमस्कार, मी समिधा कदम. धन्यवाद फिरोज सर, ज्यांनी आम्हाला नारी शक्ती अवॉर्ड दिलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य महिला, गृहिणी, उद्योगिनी सगळ्यांनाच त्यांनी सेम एक प्लॅटफॉर्म दिला, तर त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच फिरोज सर. हॅलो, माझं नाव डॉक्टर प्राची कदम आहे आणि आज मला अवॉर्ड मिळालेला आहे बिकॉज मी इंडियाला इंटरनॅशनली रिप्रेझेंट केलेला आहे डान्ससाठी आणि रिसेंटली इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एंटर केलंय आणि माझं क्लिनिक आणि डान्स दोन्ही बॅलन्स केल्यामुळे आज मला हा वंडरफुल अवॉर्ड मिळालेला आहे. सो ऑर्गनायझर्सला मला थँक्यू म्हणावंसं वाटेल आणि मला असं वाटतं की नारीला शक्ती दाखवण्यासाठी एक दिवस नाही, पूर्ण 365 डेज हे नारीचे आहेत. सो थँक्यू सो मच. हॅलो, मी वर्षा तांबोळी. माझं स्वप्न फाउंडेशन आहे, त्याच्यामार्फत मी अनेक सोशल कामं, सोशल इव्हेंट्स घेत असते. आतापर्यंत मी बरेच सोशल काम केलेलं आहे. मी एक अनाथ अपंग मुलगी दत्तक घेतलेली आहे. मला मुलगी नाही आहे म्हणून, पण आज मला ह्या माझ्या सोशल कामाचं फिरोजबाईंनी हे नॉमिनेट केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि असंच सगळ्यांना ते नेहमी हे करत असतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्ही काहीतरी काम करू शकतो. तर फिरोजबाई धन्यवाद. हॅलो ऑल, मी श्वेता हंकारे, ओनर ऑफ श्वेताज मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी. आज मला नारी शक्तीचा अवॉर्ड फिरोज खान यांच्यातर्फे मिळालेला आहे. सो मी त्यांचे खूप आभार मानते. त्यांच्या या कार्याला मी सलाम करते कारण त्यांनी अशाच एकदम नॉर्मल ज्या गृहिणी आहेत त्यांना जो एक सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स वाढवलेला आहे त्याच्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानू तेवढे कमी आहे. अशा माझ्यासारख्या बऱ्याच नॉर्मल मुली आज या क्षेत्रात येऊन पुढे जात आहेत आणि त्यांना तो जो सपोर्ट मिळतोय तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी ॲडव्होकेट चित्रा जानपुडे. मी दक्ष सिटीजन फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष आहे. आज मला खूप आनंद होतोय. आज नारी शक्ती पुरस्कार मिळालाय मला फिरोज खान यांच्यामुळे आणि बॉबी करणारी यांच्यामुळे. मी स्वतः एक 3rd टाइम ब्लॅक बेल्ट आहे. स्वतः मी इंटरनॅशनल प्लेयर आहे. माझे जवळजवळ 7 क्लास असून मी जवळजवळ आतापर्यंत 500 ब्लॅक बेल्ट मुलं मुली तयार केलेले आहेत आणि मी स्वतः एक खेळाडू आहे. आणि आज माझ्या खूप मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. आज फिरोज खान यांनी एवढं छान पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे, त्यामुळे सर्व महिलांना एक चांगलं स्टेज मिळालेलं आहे, एक चांगलं हे मिळालेलं आहे. तर खूप छान वाटतंय. थँक्यू. मी ॲडव्होकेट स्मिता ताकवणे. मी PMC पुण्यातून आलेली आहे आणि हे माझं दुसरी वेळ आहे की मी फिरोज सरांकडे अवॉर्डसाठी आलेली आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी हे व्यासपीठ उभं करून दिलेलं आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं. आज त्यांनी मला दुसऱ्यांदा बोलवलेलं आहे. हॅलो, नमस्कार, मी डॉक्टर राखी सचिन मुता नाशिक मधून आली आहे आणि आज मला फार प्राऊड फील होत आहे की सरांनी आज मला स्पेशली वुमन्स अवॉर्ड साठी सिलेक्ट करून इथे अवॉर्ड साठी बोलवलं आहे. त्यानंतर मी नाशिक मधून ॲज अ ब्रँड अँबॅसेडर त्यांच्या मिसेस फेस एशियालाही प्रोटेक्ट करते आहे आणि मिसेस फेस एशियामध्ये मी ब्रँड अँबॅसेडर नाशिकहून आणि कोऑर्डिनेटर असं दोन्ही रोल बजावते आहे. आज मला फार आनंद होतो आहे की वुमन्स डेच्या अवॉर्डीमध्ये पण मी आहे. मी ॲज ए डॉक्टर, होमिओपॅथ, कोविड वॉरियर, त्यानंतर सोशल ऍक्टिव्हिटीज, एंटरप्रिनर आणि इन्फ्लुएन्सर आहे फ्रॉम नाशिक.
थैंक यू सो मच फॉर सिलेक्टिंग मी फॉर द अवार्ड. थैंक यू. नमस्कार, मेरा नाम प्रीति साखरे है. आई एम फ्रॉम पुणे. आई एम एन HR प्रोफेशनल, डिवाइन HR फाउंडर, and I'm representing for my women's associations and मैं नारी शक्ति सम्मान के लिए मुझे अवार्ड के लिए नॉमिनेट किया गया है. इसके लिए मैं धन्यवाद करती हूँ. थैंक्स अ लॉट. नमस्कार, मैं मीनाक्षी बालेराव, कृता फाउंडेशन की अध्यक्ष. बड़ा अच्छा लग रहा है, नारी शक्ति पुरस्कार के लिए नॉमिनेट हुई हूँ और इनका फैशन शो भी होता रहता है. तो ये महिलाओं के लिए बहुत सारे काम करते हैं और आज बहुत सारी महिलाओं को उन्होंने नारी शक्ति पुरस्कार दिया है और इससे और भी महिलाओं को काम करने के लिए शक्ति मिलती है, जिम्मेदारियां बढ़ती है और मैं चाहती हूँ इनका कार्यक्रम बहुत सफल हो और बहुत बहुत शुक्रिया मुझे ये देने के लिए. नमस्कार. मी विजय शिवाजी गुले. थँक्स फिरोज सर. फिरोज सरांनी मला अवॉर्ड दिल्याबद्दल फिरोज सरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. Hello, this is Neetu Jha, Vice President of All Indian Cine Workers Association, and I am the director of the show that is the Face of Asia, and I am here on the invite of Feroz Khan sir, and वो मेरे भाई हैं, बहुत अच्छे काम करते हैं और he has the utmost respect for women, जिसकी वजह से वो आज पुरस्कार भी दे रहे हैं. और मुझे लगता है नारी की शक्ति ऐसी शक्ति है जो रुक नहीं सकती और वो बहुत ही बड़े बड़े काम करते हैं और इतनी सारी वुमेन को फेलिसिटेट करना सिर्फ फिरोज भाई जैसे ही कोई इंसान कर सकते हैं. सो प्राउड ऑफ हिम. थैंक यू सो मच फॉर द इनवाइट. थैंक यू सो मच फॉर द लव एंड रिस्पेक्ट. थैंक यू. नमस्कार, मी सौ सीमा संतोष जगताप. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू सरांसाठी की मला हे अवॉर्ड बद्दल त्यांनी मला पुरस्कृत केलं, त्यासाठी मी सरांचं एकदम मनापासून आभार मानते. त्यांनी जे हे चालू केलेलं आहे ते अवॉर्ड बद्दल खरं तर नामांकन ज्यावेळेस मला मिळालं त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि मी स्वतःला थँकफुल म्हणजे समजते की मला हे नामांकन मध्ये हे अवॉर्ड मिळत आहे म्हणून. थँक्यू. नमस्ते, मी कविता गाडेकर, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल आहे. मिसेस इंडिया 2022, मिसेस महाराष्ट्र 2021 आणि आयकॉन ऑफ पुणे 2020. मी बऱ्याच मूवींमध्ये काम केलेले, बऱ्याच मूवी पांडू, तुझा जीव रंगला, नागराज मंजुळे सरांचा फ्रेम आणि चिंटू हे सगळे, आणि आता पण एक रनिंग येतोय कल्याणी बरोबर, तो पण खूप सुंदर आहे. तर ह्या सगळ्या कार्याची दखल घेऊन फिरोज सरांनी मला नारी शक्ती अवॉर्ड साठी सन्मानित करायला इथे बोलवलेलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी सौ शिल्पा शिंदे, कलामंदिर ट्रॉफीची संचालिका. संपूर्ण महाराष्ट्रात ट्रॉफीजचं लेडीज म्हणून संचालिका महाराष्ट्रात कोणीही लेडीज या क्षेत्रात नाही आहेत आणि या क्षेत्रात काम करण्याचा अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. आणि या निमित्ताने फिरोज खान सरांनी हे नारी शक्ती पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि अशा म्हणजे पुरस्कारांमुळे महिलांना अजून जास्तीत जास्त छान छान कार्य करण्याचं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी सौ श्यामल मोरे आणि मी आतापर्यंत हा फिरोज सरांचा सेकंड अवॉर्ड घेतेय. त्यांचे नेहमीच खूप छान अरेंजमेंट असते आणि फंक्शन पण खूप छान ते अरेंजमेंट करतात आणि सगळ्याच महिलांना खूप ब्युटिफुल म्हणतात, छान प्रोत्साहन देतात. त्यासाठी थँक्यू. आणि त्यांनी असे शो अजून घ्यावेत आणि महिलांना प्रोत्साहन करावं अशी मी त्यांना सांगते. थँक्यू. मी प्रज्ञा कुबल, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. आज जो नारी शक्ती पुरस्कार फिरोज सरांनी इथे अरेंज केलेला आहे त्याच्यासाठी मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून सिलेक्ट झालेली आहे. सो थँक्यू सो मच सर. खूप छान प्रोग्राम अरेंज केलेला आहे. फर्स्ट टाइम मी आलेली आहे. ॲक्च्युली खूप चांगलं वाटतं. ॲक्च्युली काय सांगू शकत नाही मी की खूप खुश आहे. थँक्यू सर. असे अजून खूप सारे प्रोग्राम्स तुम्ही महिलांसाठी अरेंज करावे असं वाटतं. नमस्कार, माझं नाव दीपाली सुंदरलाल कुमावत आणि आज मी फिरोज सरांनी जे काही नारी शक्ती तुला सलाम ह्या अवॉर्डसाठी त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला होता त्यासाठी माझं सिलेक्शन ॲज अ मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन म्हणून झालेलं आहे. त्यासाठी फिरोज सरांना आणि त्यांच्या टीमला मी मनापासून थँक्यू बोलते. त्यांनी महिलांसाठी असे छान छान उपक्रम नेहमी राबवावे. हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे त्यांचा जो मी अटेंड करते आणि इथला क्राऊड बघून इथलं सगळं जे काही आहे वातावरण बघून मला खरंच खूप छान वाटते. त्यामुळे फिरोज सरांना खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी नेहमीच असे छान छान कार्यक्रम महिलांसाठी अरेंज करावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे. या छोट्याशा त्यांच्या उपक्रमामुळे आमच्यासारख्या छोट्याशा महिलांना खूप छान प्रोत्साहन मिळतं आणि समाजात अजून काहीतरी चांगलं करण्याची आम्हाला उमेद पण मिळते. आणि त्यांनी ही जी काही संधी दिली अवॉर्ड निमित्त आम्हाला बोलण्याची पण, अवॉर्ड घेण्याची आणि
समाजामध्ये एक स्वतःचं स्थान उंच करण्याची, त्याबद्दल फिरोज सरांना त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच सर. मी राजश्री नाळे. फिरोज सरांनी जे मला चान्स दिला नेचरोपॅथी म्हणून नारी शक्तीसाठी जे अवॉर्ड दिला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि फर्स्ट टाइमच मी त्यांनी अरेंज केलेल्या ह्याच्यामध्ये आलेले आहे. थँक्यू फिरोज सर. हॅलो, मी पल्लवी विश्वनाथा. फिरोज खान सरांनी मला ॲज अ फॅशन मॉडेल म्हणून अवॉर्ड दिलाय. त्यांनी असंच कार्यक्रम घेत राहावे व असेच प्रोग्राम घेत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. हाय, मी रुशाली. माझं नाव रुशाली आहे. ॲज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून मी इथे नॉमिनेट झाले अवॉर्डसाठी. तर यासाठी सरांना, फिरोज सरांना खूप खूप थँक्यू की अशा महिलांना ते असं प्रोत्साहन करतात की जेणेकरून त्यांना पुढे गेल्यावरती पण अजून की पुढे प्रोत्साहन जाईल की पुढे तुम्ही काय करायला पाहिजे. तर सरांनी सगळ्या महिलांसाठी खूप छान संधी दिली आहे की मोटिवेशन खूप सर देतात की अवॉर्ड देऊन महिलांना प्रोत्साहन करतायत की तुम्ही तुमच्या क्षेत्रात कसं अजून पुढे जाईल ते. तर फिरोज सरांसाठी माझं थँक्यू. गुड इवनिंग, सलाम, नमस्ते. मैं पुणे से परवीन मुजावर आप सबके सामने एक मॉडल और एक्ट्रेस हूँ और मैं थैंक यू कहूँगी फिरोज सर का कि उन्होंने मुझे ये अवार्ड से नवाजा. मैं वुमेन्स के लिए कहूँगी कि भारत की नारी ब्यूटीफुल है, खूबसूरत है और हमेशा खूबसूरत थी, खूबसूरत है और खूबसूरत रहेंगी. थैंक यू वेरी मच. मी विजय विठोबा बिकुले. मी साई सोशल फाउंडेशनचा उपाध्यक्ष आहे. आम्ही असे विविध प्रोग्राम बरेचसे असे वर्षभर करत असतो आणि आता महिला दिनानिमित्त महिलांसाठी थोडंसं प्रोत्साहन घेऊन आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. ऑल इंडिया विमेन्स असोसिएशनचे फाउंडर आणि प्रेसिडेंट फिरोज खान यांनी माझी नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे आणि त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली त्याबद्दलही आभार. नमस्कार, मेरा नाम नीलिमा अवसर मोले. आज मुझे फिरोज सर ने यहाँ पर बुलाया है. जो नारी सम्मान का जो अवार्ड है उसके लिए सम्मानित किया गया है. उसके लिए सह दिल से मैं फिरोज सर को धन्यवाद बोलती हूँ. धन्यवाद सर. थैंक यू सो मच. आज फिरोज भाईंनी नारी शक्ती पुरस्कार आणि फेस ऑफ इंडिया पुरस्कार ठेवलेला आहे. मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आहे, त्याबद्दल मी फिरोज भाईंचा आभारी आहे. सर्व पुरस्कार ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार आयोजित केलेला आहे. तर याला एक वेगळं महत्त्व आहे आणि सर्व महिलांना याच्यातून प्रोत्साहन मिळणार आहे. खूप छान वाटत आहे. ज्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. थँक्यू फिरोज भाई, मला इथे आपण बोलवलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. My name is Rahi Nityan Nerkar. I am 7 years old. I am first standard. My hobby is singing and dancing. My school name is Bharati Vidyapith English Medium High School. My dream is to become dancer. My today character is हिरकणी. प्रत्येक आई असते एक हिरकणी, मग का देता तिला वृद्धाश्रमात पाठवणी. Hello everyone, my name is Aru Sindhu Amar Chikre Patil. I am 6 years old. My school name is Podar Prep. I study in senior KG class. My hobbies are dance, cricket and football. My dream is I want to become a collector. Today I am representing South Indian tradition. त्यांना रसकला. तर रामकृष्ण हरी. तर माझे नाव पृथ्वीराज सागर साळुंखे पोलीस पाटील. गर्व आहे मी मराठी असल्याचा. मी इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल धायरी पुणे. माझं स्वप्न भारतीय सेनादल व सामाजिक कार्य करणे आहे आणि कार्यक्रम खूप छान होता.